खामगाव सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन ही मागील 7 ते 8 महिन्यापासून बंद पडलेली आहे। परंतु आरोग्य विभागाने याबाबत अद्याप कोणतीच ठोस पावले न उचलल्याने आरोग्य प्रशासन गोरगरिबाच्या आरोग्याकरिता किती उदासीन आहे हे यावरून सिद्ध होते। जळगाव, जामोद, संग्रामपूर, नांदुरा आणि खामगाव या परिसरातील सामान्य गोरगरीब रुग्ण सिटी स्कॅन करिता खामगाव येथेच जातात। परंतु खामगाव सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने गोरगरिबांना पुढील उपचाराकरिता अकोला येथे जावे लागते किंवा परिस्थिती नसताना खासगी रुग्णालयात उपचार करण्याची वेळ यामुळे रुग्णांवर आली आहे। विशेष म्हणजे कामगार मंत्री आकाश फुंडकर हे खामगाव येथील रहिवासी असून सुद्धा सामान्य रुग्णालयाची ही अवस्था आहे, तर ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्ह्यात काय अवस्था असेल त्याची कल्पनाच करता येत नाही। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज शेख मोहम्मद, खामगाव। त्याची जी मशीन बंद पडलेली आहे ते केव्हा चालू होणार आहे आणि त्याच्याबद्दल काय माहिती तुम्ही देऊ शकता? सामान्य रुग्णालय खामगाव इथे सिटी स्कॅन मशीन होती, जेव्हा सुरळीत चालू होती। 10,000 सिटी स्कॅन आपण इथे केले, परंतु या अतिवृष्टीमुळे त्या सिटी स्कॅन विभागात पाणी घुसल्यामुळे त्या मशीनमध्ये पाणी गेल्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेम आला। त्याला आपण टेक्निशियनला दाखवलं होतं, त्यांनी काही 50 लाखाचा काही खर्च सांगितला, तर आपण शासनाला ते लिहिलं होतं। आदरणीय मंत्री महोदय आकाशजी फुंडकर साहेब व आदरणीय कलेक्टर साहेब आणि जिल्हा शल्य चिकित्सक साहेब यांच्या पाठपुराव्याने ते मंजूर झाले आणि त्याला टेक्निशियनला वर्क ऑर्डर भेटली आहे। त्यांनी काम कालपासून सुरू केलं आहे। अर्धं काम झालं आहे। 2-3 दिवसात सिटी स्कॅनचं काम पूर्ण होऊन वापस पूर्ववत चालू होईल। तसं हे केव्हापर्यंत होऊ शकते चालू? 2-3 दिवसात। 2-3 दिवसात चालू होणार? काम चालू झालेलं आहे त्याचं। त्याचे टेक्निशियन आले, त्यांना वर्क ऑर्डर दिली आहे CS साहेबांनी। 2-3 दिवसात चालू होईल। ठीक, ओके सर।